वेलकम. रेडी झालेलं आहे, आम्ही रेडी झालेलं आहे. तर मी नाही अजून रेडी झालेला, म्हणजे जस्ट आता आंघोळ केलोय. तर आज बाप्पांचा विसर्जन दिवस आहे. तर आज बाप्पाला विसर्जन करून यायचं आपल्याला, है ना? बाप्पाला कुठं पाठवायचं आहे? कोणाच्या? त्यांच्या गावाला पाठवायचं आहे का नाही? मग काय म्हणायचं त्यांच्या गावाला जाताना आपण? पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं आहे. तर तयारी तर अजून काहीच नाही झालेली आहे. तर त्यांचं चालू आहे. तर बाप्पांच्या प्रसादासाठी आम्हाला ती 2 दिवस तर प्रसाद बाप्पाला बाहेरच दिलं. काल काजू कतली आणून ठेवली होती मी, त्यासोबत क्रियांश पण मागितलं होता म्हणून दोघाला काजू कतलीचा प्रसाद झाला. तर आज बाप्पा जातात तर त्याला काय चालू आहे? बाप्पांचा आवडतं घरगुती मोदक करणार आहे. पण आम्हाला ते उकडीचे मोदक आम्हाला माहित नाही, आम्ही आधीपासून करत नाही, है ना? त्याला खूप वेळ लागतो म्हणून आम्ही ते करत नाही असं नाही. गव्हाच्या पिठाचं करतो आधीपासून, आम्ही तेच करतो म्हणून आम्ही तेच करतो. इथं पुलाव आहे, भाजी आहे, चपाती आणि मोदक. हे मोदकची तयारी चालू आहे. तर हे सगळं हिनं तयारी करेल, मी आवरून घेतो. आणि बाप्पाला जाऊन बाहेरून फुलं वगैरे ते आणायचे आहेत, ते सगळं आणायला मी जातोय आता. तो इकडं मोदक तयार होतात. तर लगेच चला मग मी आवरून घेतो लगेच. आवरलेलं फ्रेश कपडे वगैरे घालून नीट आवरून घेतो. आंघोळ झालेली माझी. तर आता मी रेडी झालोय फक्त आता. तर क्रियांश पण रेडीच आहे, सकाळपासूनच रेडीच आहे क्रियांश. तर आता मी चाललो बाप्पांच्या फुलं वगैरे ते घ्यायला आणि पूजेचे सामान घेतो आधी. त्या सगळं घेऊन तर वरती तर तिला सगळं चालू आहे तिचं आवरावर. अरे पाऊस आला रे क्रियांश, पाऊस आला रे, कसं करायचं रे? चला तरी पण बघू, हळूच लगेच तेवढा आणून घेऊ आणि मग बघू. काय पाऊस तर अजून चालू आहे, रिमझिम 5 मिनिट थांबते आणि 5 मिनिट जाते. बघू चला. वरचं श्रीखंड, स्ट्रॉबेरी काय? स्ट्रॉबेरी ज्यूस पाहिजे तुला? कुठे स्ट्रॉबेरी ज्यूस? ते लस्सी पिलो, लस्सी प्यायचं नसतं, खोकला लागतं. मग तुला चॉकलेट घेतलंय ना? मग तुला आता चॉकलेट घेतलं, दूध घेतलं आपण चितळेचा. काय माझा ज्यूस आहे ना, ते आंब्याचा ज्यूस असतो ना. मग तिथं का ठेवला तू? माझ्याकडे बघ, कोण तर घेऊन जात आहे. होय, मग आपल्याला काय करायला लागेल? मग पोलीस बोलायला लागेल. पोलीस त्यांच्या जेल मध्ये बांधेल, लॉक करून ठेवतोय आणि मग मला माझे हे देऊन देते. होय, हो. तू पिणार आहे ना ते? आंबा आहे. तर पूजेचे सामान सगळं संपलेलं होता, त्यामुळं पकड ना हात माझं. तर त्यामुळं आम्ही तिथं फक्त थोडंसं वेपर्स वगैरे खाल्लं आणि दीपोला सांगितलं की ब्लिंकिट वरती ऑर्डर कर, सगळं भेटेल. तर तिथं भेटलं आणि त्यासोबतच काही अजून घरातलं काही सामान होतं ते ऑर्डर केली तिनं. तर फुकट माझा हेलपाटा झाला. आता इकडे येऊन चालत आलो, मग तू पण चालत आला माझ्यासोबत. तर त्यामुळं बघू काय, आता इथं संपलंच होतं तर काय करणार. मग नाहीला जाणं आपल्याला परत तिकडून. दूध तिथं ऑर्डर केली ना मम्मा पण ब्लिंकिटला. आपल्या ब्लिंकिटला सगळे येणार आहे. ब्लिंकिट मधूनच आहे ना? ब्लिंकिट मधून काय काय फुलं आहेत तरी कमी येते, असं मोजून वगैरे येते. 100 ग्राम ते तरी कमी येते, फुलं कमी पडतात आपल्याला. अजून चितळ्याचं गाईचे घेतली का? जेवण आणि काय बटाटे काकडी पण घेतली का? ठीक आहे. गणेश बनवत होते हार फुलांचा नैवेद्य मोदकाचा झालाय आणि मी कोशिंबीर राहिली आहे माझी फक्त बनवायची. कोशिंबीर बनवणार आहे आणि मग झालं. इथं डाळ पण लावली आहे कुकरला. इथं सगळा पसारा पडलाय.
पसारा आता होणारच आहे, ते पण थोड्या वेळाने कळणारच आहे तुम्हाला पसारा का होणार आहे. आता मी पण पटकन कोशिंबीर करते, मग आरती करू, मग थोडा वेळ थांबू आणि मग विसर्जनासाठी निघू. उशीर झालेला आहे, पण आज काही दिवसभर आहे त्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम नाही. मी पण पटपट आता आवरून घेते. हार बनवायला लागले. हार बनवून झालं. आता चालू केल्यावर बोलत नाही, चालू नाही केलं की बोलत वाटतं का? हार बघा किती मस्त झालाय. आता आमचं बाप्पाचा हार बनवून तयार झालेला आहे. नीट पकड. तर बाप्पांचे आज आवडतं मोदक आणि आमचं आता हे नैवेद्य लास्टचं जेवण आज करून जाणार आहेत बाप्पा. तर हे पूर्ण आता सेटअप झालं, हार टाकलेलं आहे, हातात मोदक दिलेलं आहे, सगळं फुलं वगैरे ठेवलेलं आहे, दिवा लावलेला आहे आणि इथं धूप आहे आणि इथं आरतीचं ताट आहे. तिकडं वरती पण झालेलं आहे देवाऱ्याला. आता पूर्ण आमचं गणपती बाप्पा पूजेसाठी आरतीसाठी रेडी आहे. आत्ताच झालं. तर आता पूर्णपणे कसं झालं आमचं आरती आजचं लास्ट दिवसाचा बाप्पाचं मला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळं व्यवस्थितपणे रित्या पार पडलेले आहेत आमच्या आरतीचे वगैरे सगळ्या गोष्टी. तर आता आम्ही पण थोडंसं पोटपूजा करून घेतो आमचंही, मग बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन जाणार आहे. ठीक आहे. ओ तसं नाही. जय श्री गणेशाय नमो नमः. गणेशाय नमो नमो नमः. मोरया मंगल मूर्ती मोरया. होय निघालो आता मी. पुढे लावलंय का गेमचं? गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला आता बाप्पांचा विसर्जन चला. क्रियांश आहे पाठी. हा तो उभारला. पुढे चल, पप्पाच्या पाठी चल. चावी काढली का? रिक्षाची चावी काढली. सावकाश या. चला. लवकर या. ओके चला. आमचं विसर्जन झालेलं आहे, बाप्पांना निरोप दिलेला आहे. चल 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 चल. ते विसर्जन चालू आहे इथं होऊ शकता. सगळीकडे विसर्जन चालू आहे इथे. चला चला आता निघायचं. झाले आता पुढच्या वर्षीपर्यंत बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहेत आता 2026. तर मला इथं थोडंसं बाप्पाला एक 5 मिनिट पण पाण्यात ठेवत नाही ती. हे कॉर्पोरेशनचे जे कोणी ते केलेलं आहे त्यांनी काहीतरी असेल म्हणतात, काय असू दे, पण ते 5-1 मिनिट तरी आत आपलं विसर्जन झाल्यानंतर आपल्या बाप्पा 1 मिनिट तरी आत असायला पाहिजे पाण्यात. 1 मिनिट पण नाही त्यांनी पाण्यात ठेवत, लगेच काढून आपण साईडला ठेवून टाकतात. तर हे प्रोसेस तर लय दिवसापासून चालू झालं, मागच्या काही वर्षापासून तेच रिसायकल करतात, त्यालाच परत तेच विकलं जातं महानगरपालिकेकडून. त्याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे असे असतात. असं काय काय हो ते गणपतीवालेच घेतात. पण जे काय असू दे थोडंसं काहीच होऊ देत नाही पाण्याला, म्हणजे लगेच धस्साच काढतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इकडं तिकडं भंग होण्यापुरतं, इकडं तिकडं कोणाचा पायात येण्याचं ते असल्या होण्यापुरतं हे ठीक आहे. आपल्याला फक्त पाण्यात विसर्जन करणं हे महत्वाचं असतं. थोडं विसर्जन झाल्यावर त्यांना व्यवस्थितपणे बाप्पांना बाजूला काढून ठेवतात. परत त्याला पुढच्या वर्षी त्याला व्यवस्थित असं जे मूर्तिकार आहेत त्यांच्या हाती देतात. ठीक आहे, चालतंय. एक गोष्ट पण चांगलीच आहे. ठीक आहे, चला आता तुझं काय? आता घरी जायचंय.
आता याच्या पुढचा पण ब्लॉग लगेच येणार आहे, तर तो काय असणार आहे त्या घरी गेल्यावर आम्ही सांगणार आहे. घरी गेल्यावर ना आता इथंच आम्ही ब्लॉग एंड करणार आहे. आणि तर आता पुढचा ब्लॉग मध्ये कारण काय एंड करणार आहे, कारण खूप काम आहेत आम्हाला आता. त्या कामाचे आता उद्यापासून तुम्हाला ते कळेल. नाही तयारी आतापासून करायची, पण ते काय आहे ते उद्या तुम्हाला कळेल. कारण उद्याचं सगळं पूर्ण ब्लॉग सगळं चालू केल्यानंतर कळेल की त्या ब्लॉग मध्ये काय असणार आहे, कसं असणार काय नाही. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रियांशा सांग, लाईक करायला विसरू नका. मग लाईक करायला विसरू नका. तर भेटू लगेच पुढचा ब्लॉग. विसर्जन ब्लॉग तुमचा विसर्जन ब्लॉग कसा झाला असेल कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका आमच्या या ब्लॉगला. ठीक आहे, भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत धन्यवाद.